आज आपण बनवतो आहे सगळ्यांचीच फेवरेट चवळीची भाजी। त्यासाठी मी समोरील साहित्य घेतलेलं आहे, ते पाहू शकता। पहिल्यांदा आपण वाटण तयार करूया। त्यासाठी आपण पहिल्यांदा खोबरं भाजून घेऊया। दोन्ही बाजूंनी खोबरं छान भाजून घ्यायचं आहे। आता आपण ह्या खोबऱ्याचे लहान लहान तुकडे करायचे आहेत। पहिल्यांदा आपण वाटण तयार करतो त्यासाठी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 मिरच्या आणि गरजेपुरतं खोबरे टाकूया। तसंच सोबत चिरलेला एक टोमॅटो तो देखील टाकूया, त्याच्यामुळे वाटणाला कलर भरपूर छान येतो। त्यासोबतच थोडीशी कोथिंबीर देखील टाकूया, त्याच्यामुळे त्याचा फ्लेवर इतका छान येतो, छान येतो। आता आपण हे सगळं वाटून घेऊया छान मिक्सरमध्ये। आपलं वाटण रेडी आहे, कलर देखील छान आलेला आहे। बाकीचं साहित्य आपण आता चिरून ठेवलेलं आहे। आता आपण तयारी करूया। कुकरमध्ये छान तेल टाकलेलं आहे। तेल गरम झाल्यावर त्याच्यामध्ये एक कढीपत्ता, सोबतच 2 तमालपत्र, तसेच राई आणि जिऱ्याची आपण त्याला फोडणी देऊया। आता याच्यामध्ये आपण चिरलेला कांदा टाकूया। कांदा छान तेलामध्ये परतून घेऊया। छान परतून झाल्यावर आपण आपलं रेडी केलेलं वाटण टाकूया। वाटणात मी थोडंसं पाणी मिक्स केलेलं आहे। आता हे छान आपण एकजीव करून घेऊया, मिक्स करून घेऊया। थोडंफार शिजून देऊया। खरं तर मी लसणाची पेस्ट टाकायची विसरली होती, ते आपण टाकून घेतलेली आहे। आता हे 2-3 मिनटं छान शिजवून घेऊया तेल निघेपर्यंत। छान परतलंय पहा, आपली ग्रेव्हीला छान तेल सुटलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण काही मसाले टाकूया। तिखट, हळद मसाला, मीठ, धनेपूड आणि गरम मसाला हे छान एकजीव एकत्र करून घेऊया। तुम्ही पाहू शकता आपल्या वाटणाला ग्रेव्हीला खूप छान कलर आलेला आहे। आता हा आपला मसाला तेल सोडेपर्यंत शिजवूया। त्यानंतर मी इथे वांग, बटाटा, चवळी छान धुवून घेतलेले आहे, ते आपण आपल्या ग्रेव्हीमध्ये टाकून घेऊया आणि ते छान एकजीव करून घेऊया। आता कुकरचं झाकण बंद करून गॅसची फ्लेम वाढवून एक मोठी शिटी घ्यायची आहे। त्यानंतर गॅसची फ्लेम छोटी करून आणखी 2 शिट्या घ्यायच्या आहेत। शिटी गेलेली आहे बघा, आपली भाजी रेडी आहे। छान कलर आलेला आहे, छान लुसलुशीत दिसत आहे। वरून आपण कोथिंबीर पेरूया। तुम्ही पाहू शकता कलर खूप छान आलेला आहे, तुम्ही देखील ट्राय